श्री शिवाय नमस्तुभ्यं हर हर महादेव। ओम श्री महालक्ष्मी नमः। ओम नमो भगवते वासुदेवाय नमः। नमस्कार मैत्रिणींनो, 12 तारखेला आहे वैशाख पौर्णिमा। तर या दिवशी घरातील कुठल्याही सदस्यांनी यातील काही उपाय केल्यास तुमची आर्थिक समस्या दूर होऊन आणि मैत्रिणींनो, फक्त आर्थिक समस्या नाही तर कुठल्याही प्रकारची समस्या असो दूर होते। पण वैशाख पौर्णिमेला केलेले उपाय त्या समस्येतून आपली सुटका करतात। यंदा वैशाख पौर्णिमा सुरू होते 11 तारखेला रविवारी रात्री 8:01 आणि वैशाख पौर्णिमेतील महिन्यातील पौर्णिमेची समाप्ती होते 12 तारखेला सोमवारी 10:25। हिंदू धर्मात पौर्णिमेला विशेष महत्त्व आहे। वैशाख पौर्णिमे दिवशी भगवान श्री हरी विष्णू आणि माता लक्ष्मीची विधिवत पूजा करून त्यांना प्रसन्न करून घेतलं जातं। न माधव समो मासो न कृतेन युगम समम न च वेदम सम शास्त्रम न तीर्थ गंगाय समम। अर्थात माधव मास यांनी वैशाख महिन्यातील समान मास कुठलाही नाही, सदयुगाच्या समान कुठलेही युग नाही, वेदांच्या समान कुठलेही शास्त्र नाही आणि गंगा स्नाना समान कुठलेही तीर्थ नाही। अर्थात माधव मास खूप मोठे महत्त्व आहे। या मासात ओम माधवाय नमः या मंत्राचा नित्य कमीत कमी 11 वेळा जप केला पाहिजे। वैशाख महिन्यातील पौर्णिमेला विशेष भगवान श्री हरी विष्णूंची पूजा विधी करण्याला महत्त्व आहे। या दिवशी भगवान श्री हरी विष्णूंची माधव नावाने पूजा केली जाते, त्यामुळे वैशाख महिन्यातील मासाला माधव मास असेही नाव आहे। वैशाख शुक्ल पौर्णिमेला शुद्ध पौर्णिमा आणि पीपल पौर्णिमा म्हणतात। यावेळी ही पौर्णिमा 12 मे रोजी आलेली आहे। या दिवशी भगवान बुद्धांची जयंती आहे। बुद्ध पौर्णिमा केवळ भारतातच नाही तर जगातही इतर अनेक देशांमध्ये मोठ्या उत्साहात साजरी केली जाते। वैशाख पौर्णिमेची खूप खास असते। यावर्षी व्रताची पौर्णिमा रविवारी 11 मे रोजी असे, म्हणजेच या दिवशी व्रत करणं उत्तम मानलं जातं। दुसऱ्या दिवशी सोमवारी 12 मे रोजी स्नान आणि दानाची पौर्णिमा असेल असं मानलं जातं की या दिवशी स्नान केल्यास शुभ फळं मिळतात। आध्यात्मिक पुराणानुसार वैशाख महिन्यातील पौर्णिमेला तुमच्या राशीनुसार जर तुम्ही दान केलं तर त्याचे तुम्हाला खूपच शुभ प्राप्त होतात। वैशाख महिन्यातील पौर्णिमेला खूप महत्त्व आहे। यावेळी वैशाख महिन्याची पौर्णिमा 12 मे रोजी अर्थात सोमवारी येत आहे। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा करावी। हा दिवस अतिशय शुभ मानला जातो। वैशाख पौर्णिमेच्या दिवशी नद्या आणि तलावामध्ये स्नान करावे। स्नान केल्याने माणसाचे सर्व रोग दूर होतात आणि स्नान केल्यावर दानही केले जातात। या दिवशी दान धर्माला विशेष महत्त्व आहे। ज्योतिषशास्त्रानुसार वैशाख पौर्णिमेच्या दिवशी काही उपाय केल्यास घरात समृद्धी आणि प्रगती येते, त्याचबरोबर सर्व त्रासही दूर होतात। नंबर 1, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी भगवान विष्णू आणि हनुमानजीची पूजा करावी। या दिवशी हनुमान मंदिरात मातीचा दिवा लावून हनुमान चालीसाचं पठण करावं, त्यामुळे घरात सुख शांती आणि समृद्धी येते। 2, या दिवशी सत्यनारायणाची पूजा आणि सत्यनारायणाच्या कथेचे पठणही अवश्य करावे, त्यामुळे घरामध्ये माता लक्ष्मीचा वास होतो आणि घरात गरिबी दूर होते। 3, वैशाख पौर्णिमेच्या दिवशी सकाळी स्नान करण्यापूर्वी थोडं गंगाजल नक्की टाकावं, जेणेकरून तुमचं शरीर आणि मन शुद्ध होईल। स्नान केल्यानंतर घराच्या मुख्य दरवाजावर हळद आणि चंदनापासून बनवलेल्या स्वस्तिकही किंवा ओम बनवावं, यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि घरात सकारात्मक ऊर्जेचा प्रवेश होतो। 4, या दिवशी रात्री चंद्राची पूजा आवर्जून करावी। चंद्राची पूजा करण्यासाठी तांब्याचा कलश यामध्ये पाणी घेऊन त्यात साखर, गूळ टाकावे, त्याचबरोबर अक्षता टाकून चंद्राला अर्घ्य अर्पण करावे, अर्थात चंद्राला पाणी अर्पण करावे। चंद्राचं ध्यान करावं आणि त्याचबरोबर ओम ओम काली सोमाय नमः या मंत्राचाही जप करावा। 5, ज्योतिषशास्त्रानुसार मेष राशीच्या लोकांनी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी तहानलेल्या लोकांसाठी पिण्याच्या पाण्याची व्यवस्था करावी। उदाहरणार्थ एखाद्या ठिकाणी भांड्यात पाणी भरून ठेवा। या दिवशी वृषभ राशीच्या लोकांनी गरजूंना चप्पल, बूट, छत्री इत्यादी गोष्टीचं दान करावं, त्यामुळे त्यांना शुभ फळ प्राप्त होतात। 6, पौर्णिमेच्या दिवशी चंद्राची पूजा केल्याने चंद्रदोषापासून मुक्ती मिळते। हिंदू धर्मामध्ये यमराजाला मृत्यूची देवता मानले जाते। त्यांना प्रसन्न करण्यासाठी वैशाख पौर्णिमेच्या दिवशी उपवास करून विधीनुसार पूजा करावी। पूजानंतर पाण्याने भरलेले भांडे, कुऱ्हाडी, पंखे, छत्री, त्याचबरोबर तूप, फराळ, काकडी, साखर, हिरव्या भाज्या, तांदूळ, मीठ इत्यादी गोष्टीचं दान केल्याने अनेक शुभ परिणाम पुढच्या जन्मातही दिसून येतात।
दान करायला सांगितलेल्या गोष्टी सगळ्याच उन्हाळ्यात उपयोगी पडणाऱ्या गोष्टी आहेत याची नोंद घ्यावी. पूजा केल्यावर दिलेली दक्षिणा ही मनाला शांती देते आणि त्याचा प्रभावही दीर्घकाळ राहतो. धर्मराजाच्या स्मरणार्थ पाण्याने भरलेले कलश, भांडी, मिठाई इत्यादी गोष्टी दान केल्यास त्या दिवशी 1000 गोदानाचं फळ मिळतं असे म्हणतात. या दिवशी साखर आणि तिळाचं दान केल्याने नकळत अनेक पापांचा नाश होतो. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी स्थिर चित्ताने आणि एकाग्र चित्ताने धर्मराजांची उपासना केल्यास मृत्यूवर विजय मिळवता येतो अशी सुद्धा मान्यता आहे. 7. वैशाख महिन्यातील पौर्णिमे तिथीला देवी लक्ष्मीची यथायोग्य पूजा केल्यास व्यक्तीच्या सर्व समस्या दूर होऊन सुख, समृद्धी आणि सौभाग्य प्राप्त होते. 8. वैशाख पौर्णिमेला जवस आणि तीळ भगवान शिवशंकरांना मनोभावे शिवलिंगावर अर्पण केल्याने सुख, शांती लाभते आणि तीळ अर्पण केल्याने पापापासून मुक्ती मिळते. 9. जर विवाह जुळण्यास अडथळे येत असतील तर वैशाख पौर्णिमेला शिवलिंगावर केशर मिश्रित अर्पण करावे. पिठाचे 11 शिवलिंग बनवून 11 वेळा जलाभिषेक केल्याने संतान प्राप्तीची शक्यता वाढते आणि त्या पिंडीवर बेलाची प्रत्येकी 21 पाने ओम नमः शिवाय लिहून अर्पण करावे तर तुमची इच्छा लवकर पूर्ण होते. 10. शास्त्रानुसार कुठल्याही पौर्णिमेला पिंपळाच्या झाडाला सकाळी 1 लोटा जल आणि संध्याकाळी तुपाचा दिवा लावावा. असे म्हटले जाते की ज्यामुळे देवी लक्ष्मी प्रसन्न होते आणि आपल्या डोक्यावरती सदैव वरदहस्त ठेवते. 11. वैशाख पौर्णिमेच्या दिवशी देवी लक्ष्मीचा विशेष आशीर्वाद मिळवण्यासाठी माता लक्ष्मीला 11 पिवळ्या कवड्या अर्पण करा आणि नंतर एखाद्या लाल कपड्यात बांधून तुमच्या घरातील तिजोरीत किंवा व्यापार करत असाल तर व्यापाराच्या ठिकाणी तिजोरी असते त्या तिजोरीत ठेवा. असे केल्याने तुमची तिजोरी कधीही रिकामी होणार नाही. 12. आध्यात्मिक पुराणात असे म्हटले आहे की पौर्णिमेच्या दिवशी कावळा, पक्षी, कुत्रा आणि काही प्राण्यांसाठी अन्न आणि पाण्याची व्यवस्था करा. पितृ प्राणी आणि पक्ष्यांना पाणी आणि धान्य देऊन तृप्त होतात. असे म्हटले जाते की पूर्वज जीवजंतूद्वारे पाणी आणि अन्न सेवन करतात आणि आपल्याला आशीर्वाद देतात. 13. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाचे 1 पान घेऊन त्यावर थोडेसे तांदूळ ठेवावे आणि ते पान आपल्या हातावर ठेवून आपल्या डोळ्यांना त्या पानाने स्पर्श करून आपल्या स्वतःवरून त्याला 7 वेळा उतरवून दरवाजापाशी ठेवावे. पौर्णिमेच्या रात्रभर ठेवावे आणि दुसऱ्या दिवशी त्या तांदळाचा वास घेऊन वाहत्या पाण्यात टाकून द्यावे. कितीही रोगाने ग्रस्त असाल त्यातून मुक्तता मिळते. पिंपळाच्या एका पान 52,000 ब्राह्मणाचे साक्षी करतो. पिंपळाच्या वृक्षामध्ये स्वयं नारायणाचा वास आहे. 14. पौर्णिमेच्या दिवशी कर्पूर होम देखील करू शकता. 1 नारळ घेऊन त्यावर 7 कापराच्या वड्या ठेवाव्यात आणि जमल्यास थोडी पिवळी मोहरी पण टाकायची आहे. तो नारळ घेऊन घरातील सर्व कानाकोपऱ्यामध्ये फिरवायचा आहे. कर्पूर होम करत असताना मंत्राचे नामस्मरण करावे. मग तो कुठलाही मंत्र असो. ज्या देवावर तुमची श्रद्धा आहे त्या देवाचे सतत स्मरण ठेवावे. यामुळे घरातील नकारात्मक ऊर्जा दूर होऊन घरामध्ये सकारात्मक ऊर्जा प्रवेश करते. हा उपाय तुम्हाला प्रत्येक पौर्णिमेला करायचाच आहे. 15. पौर्णिमा वर्षामध्ये एकूण 12 असतात. जर आपण 12ही पौर्णिमेला सत्यनारायण पूजा केली आणि पाठाचे पठण जर केले तर आपल्यावर माता लक्ष्मी आणि भगवान विष्णूंची कृपा सदैव राहते. पौर्णिमेच्या दिवशी माता लक्ष्मीला गुळाचा नैवेद्य दाखवायचा आहे. म्हणजे तुम्ही शिरा बनवू शकता किंवा खीरही बनवू शकता. तिला तुम्ही तुपाचा दिवा लावायचा आहे. 16. पौर्णिमेच्या दिवशी शिवलिंगावर पिवळ्या चंदनाचे किंवा लाल चंदनाचे त्रिपुंड बनवावे आणि एका बेलपत्रावर मध लावावे आणि ते आपल्या उजव्या हाताने शिवलिंगाला अर्पण करावे. असे मानले जाते की असे केल्याने भगवान शिव प्रसन्न होतात आणि व्यक्तीला सुख, समृद्धी मिळते. 17. पौर्णिमेच्या दिवशी पिंपळाच्या झाडापासून आणलेली माती कपाळावर आणि मानेवर टिळक लावावे शुभ मानले जाते. असे मानले जाते की यामुळे नकारात्मक ऊर्जा दूर होते आणि सकारात्मक ऊर्जा पसरते. मैत्रिणींनो, व्हिडिओ पूर्ण माहिती आवडली असेल तर आपल्या चॅनलला एक लाईक करून कमेंट बॉक्समध्ये ओम नमो नारायणाय नमः किंवा हर हर महादेव नक्की टाईप करा आणि एक लाईक करा. चॅनलवर नवीन असाल तर नक्की सबस्क्राईब करा आणि आपल्या जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ नक्की शेअर करा. म्हणजे त्यांनाही ज्या काही संकट आहे तर त्या संकटापासून मुक्तता मिळवण्यासाठी मदत मिळते. हर हर महादेव. ओम श्री महालक्ष्मी नमः. धन्यवाद.